आज आपण पाहणार आहोत पॉपकॉर्नसाठी लागणारं साहित्य. मका घेतलेली आहे 1 वाटी, त्यानंतर नमक, तेल आणि थोडीशी हळद अशा प्रकारे साहित्य घेतलेलं आहे. त्यानंतर आपण गॅस ऑन करूया. गॅस ऑन केल्यानंतर त्यावरती एक पॅन ठेवायचा आहे. पॅन ठेवल्यानंतर त्या पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्या. तेल ॲड केल्यानंतर ते तेल थोडंसं गरम होईपर्यंत थोडा वेट करायचा आहे. गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद, त्यानंतर मका, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि त्यानंतर त्याला झाकण लावून बंद करायचं आहे. झाकण लावल्यानंतर ती जी मका आहे ती गरम झाल्यानंतर एक एक फुटायला सुरुवात होईल. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतही असेल आणि दिसेलही थोड्या वेळामध्ये एक एक मका फुटायला सुरुवात झालेली आहे. आणि अशा प्रकारे आपले पॉपकॉर्न रेडी होत आहेत. 2 मिनिट वेट करायचं आहे. सर्व पॉपकॉर्न फुटून रेडी होणार आहेत. माझ्या मुलांना पॉपकॉर्न खूप आवडतात, त्यामुळे मी नेहमीच पॉपकॉर्न बनवत असते. अशा पद्धतीने पॉपकॉर्न बनवल्यानंतर 2 मिनिटात पॉपकॉर्न आपले रेडी होतात आणि मुलंही खुश होतात. अशा पद्धतीने सर्व मका फुटत आहे आणि पॉपकॉर्न आपले रेडी होत आहेत. वास मस्त येत आहे. तुम्ही ट्राय करून पाहू शकता. त्याचा सेंट एकदम छान वाटतो, हवासा वाटतो असा त्याचा सेंट येतो. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. वाव, असे टेस्टी पॉपकॉर्न आपले रेडी आहेत. त्यानंतर एका बाउलमध्ये हे पॉपकॉर्न काढून घ्यायचे आहेत. खूप छान पॉपकॉर्न तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आम्ही पॉपकॉर्न सर्व करतो. बाय बाय.